वडे तेलात सोडण्याची ही वेगळी आणि सोपी पद्धत, त्यामुळे हाताला अजिबात चटका बसत नाही आणि मस्त असे गरमागरम बटाटे वडे तयार होतात. त्यासाठी अर्धा किलो शिजवलेले बटाटे घेतले, त्याची साल काढून लगेचच स्मॅश करून घ्यायचे. यासाठी एक हिरवं वाटण बनवायचं. त्यासाठी आपण घेतले आहे 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या आणि 2 इंच आलं. 1 चमचा जिरे घालून हे मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं. यामध्ये पाणी घालायचं नाही. लगेचच फोडणी तयार करून घेऊ. पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलं, अर्धा चमचा मोहरी, थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता, पाव चमचा हिंग आणि तयार केलेलं हे वाटण तेलावर चांगलं परतवून घ्यायचं. पाव चमचा हळद घालायची आणि चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे. आता ही फोडणी तयार झाली. गॅस मात्र बंद करायचा आणि लगेचच त्यामध्ये हे स्मॅश केलेले बटाटे घालून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तयार आहे बटाटा वड्यासाठीचं हे सारण. आता यावर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण बॅटर तयार करून घेऊ. 2 कप घेतलेलं आहे बेसन पीठ. घरचं असो किंवा विकतचं कोणतेही बेसन पीठ वापरू शकता, मात्र ते चाळून घ्या. पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 कप यामध्ये पाणी घालून हे मिश्रण चांगलं फेटून घेऊ. पाणी मात्र लागेल तसंच घाला, एकदम पाणी घालू नका, नाहीतर बॅटर पातळ होईल. बॅटरची कन्सिस्टन्सी बघा, इतपत घट्टसर हवी. सगळ्यात शेवटी चिमूटभर खाण्याचा सोडा घालून चांगलं मिक्स करून घेतलं. चटणीसुद्धा थंड झाली आहे. त्याचे असे गोळे करून घ्यायचे. वडा किती लहान किंवा मोठा हवा त्यानुसार तुम्ही हे गोळे बनवू शकता. लगेचच बॅटरमध्ये घालायचे आणि तळून घ्यायचे. तळताना मात्र तेल चांगलं कडकडीत गरम करायचं. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि चमच्याच्या साहाय्यानेच तेलामध्ये वडे सोडायचे आहे. हाताने सोडले तर बऱ्याच वेळा हाताला चटका बसू शकतो. त्यामुळे वडे तळण्याची ही वेगळी आणि सोपी पद्धत. त्यामुळे हातावर तेल उडणारही नाही आणि वडे छान असे गोल गरगरीत होतात. तयार आहे गरमागरम बटाटा वडा.